एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवावा. 13 प्लेयर. Hello check. Hello check. सर्व खेळाडूंनी प्रथम अल्पहार घेऊन घ्यायचा आहे, नाश्ता करून घ्यायचा आहे सर्व खेळाडूंनी. सर्व खेळाडू म्हणजे जे आता बॅटिंग आणि ज्यांची मॅच चालू आहे ते सोडून सर्वांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. कालकाई 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कालकाई 11 चला जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत तर त्याने इकडे सर्कलला येऊन उभं राहायचं आहे, कारण आपल्याला फटाफट मॅच संपवायची असेल तर बॉल जे बाहेरचे येतील ते द्यायचे आहेत. कमिटी मेंबर जे आहेत, कमिटी मेंबर आहेत त्यांनी जरा सर्कलला उभं राहायचं आहे, बाउंड्रीवरती उभं राहायचं. कमिटी मेंबरना विनंती आहे की आपण बाउंड्रीवरती उभं राहायचं आहे. इथे कालकाई 11चा एक्स्ट्रा प्लेयरला इथे पाठवायचं, तसंच चिपळूण इच्छापूर्ती चिंतामणीच्या पण संघाला विनंती आहे की त्याने एक एक्स्ट्रा प्लेयर इथे लवकरात लवकर पाठवायचा आहे. इच्छापूर्ती ज्यांना माहिती आहे प्लेयर त्यांनी इथे एक एक्स्ट्रा आपला राखीव प्लेयर इथे पाठवायचा आहे. इथून चालणार नाही, नियम आहेत त्या नियमाचं पालन करावं लागणार आहे. तेली प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याचा पहिला सामना कालकाई 11 आणि इच्छापूर्ती चिंतामणी या दोन संघामध्ये होत आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपली जागा घ्यायची आणि कार्यक्रमाला लवकर खेळायला लवकर सुरुवात करायची आहे. 4 ओव्हर असणार आहेत. कंपल्सरी 4 बॉलर फ्रेश असणार आहेत. फेकी अलाउड नाहीये. थ्रो बॉलर असेल तर त्याला इथे डायरेक्टली बाद करण्यात आहे पूर्ण मॅच पूर्ण लीग साठी. तसेच 4 ओव्हर 20 मिनिटात पूर्ण झाले पाहिजेत. 4 ओव्हर सर्व उपस्थित खेळाडू मान्यवर समाज बांधव यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. सर्वांना विनंती करतो की आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. Hello check. Hello check. श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड यांच्या विद्यमानाने आणि दापोली तालुका तेली समाज आयोजित जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग पर्व तिसरे या पर्वाचा पहिला सामना कालकाई 11 आणि इच्छापूर्ती चिंतामणी यांच्यामध्ये होत आहे. तर पहिली गोलंदाजी कालकाई 11 यांच्या संघाने घेतलेली आहे. सारा जल्लोष हाय गावाचा नि तेली फेकण्यासाठी येत आहे सनी मोहिते. गणपती बाप्पा संताजी महाराज की. असा खेळ हा आमच्या जीवा भावाचा नात आहे एकजुटीचा. असा खेळ हा आमच्या जीवा भावाचा नात आहे एकजुटीचा. सारा जल्लोष हाय गावाचा नि तेली प्रीमियर लीग नावाचा. सारा जल्लोष हाय गावाचा न तेली प्रीमियर लीग नावाचा.
घमाघरी धन शब्दाचेच रत्ने शब्दाचेच शस्त्रयत्न करू. शब्द आमच्या जीवाचे जेवण शब्द धन जन वाटो लोका तुका म्हणे शब्दाचेच देव शब्दाचेच गौरव पूजा करू. तुम्हा सर्वांचं मी सनी मोहिते मनापासून सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शरीकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड यांच्या विद्यमानानं जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग 2024 अजय संताजी महाराज चषक 2024 आपण पाहतोय. ही मानाची सन्मानाची आणि अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघत आहोत. या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना या स्पर्धेदरम्यान घेऊन जातो केकेवीच्या अगदी हिस्टॉरिकल या मैदानामध्ये. मॅचला तर सुरुवात झालेली आहे जिथे पहिलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत कालकाई देवी 11चा जो संघ आहे आणि त्याजवळ प्रतिस्पर्धी संघ इच्छापूर्ती बॉईज 11 या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. सो पहिलं षटक टाकताना गोलंदाज किरणला आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. येस नो बॉलचा तिथे इशारा बघायला मिळालेला आहे. ज्याची सुरुवात चांगली त्यांचा अंत मात्र चांगलं होत असतो. या मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तुम्हाला चांगली करणं इम्पॉर्टंट होतं परंतु त्याच्यानंतरला मात्र इथे गोलंदाज थोडंसं मात्र चेहऱ्यावरती नैराश्य त्यांच्या पाहायला मिळू शकतं. स्कोरबोर्ड 3 ही आकड्यावरती थांबलेला आहे. येणारा चेंडू कदाचित फ्री हिटचा असू शकणार आहे. आता फ्री हिट म्हणजे इथे जे आपण प्रॅक्टिस करत आहात अदर टीमचे जे प्लेयर्स आपण लवकरात लवकर या कॉम्बॉक्सच्या मागे जर मुख्य मंच आहे त्याच्या मागे जाऊन आपण प्रॅक्टिस करायची आहे. इथे चांगला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला डीपला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स मात्र भन्नाट वेगानं कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु बघता बघता 2 रन्स देखील तिथे पाहायला मिळू शकतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अगदी सुरेख पाहायला मिळतोय. चांगला आय कॉन्टॅक्ट देखील बघायला मिळालंय. 9 चेंडू टाकल्यानंतर फ्री हिटचा बॉल होता परंतु त्याच्यावरती मोठा प्रहार झाला नाहीये. तेवढं मोठं नुकसान देखील झालेलं नाहीये. सिद्धार्थ स्ट्राईक मार्कवरती असणार आहे. पुढचा चेंडू असेल चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. रस मिळत नाहीयेत. गोलंदाज किरणचं कौतुक करावं लागेल. प्रभावित केले किरणनं. आतापर्यंत सुरुवातीचा चेंडू पहिले 2 बॉलमध्ये एकंदरीत आपण बघतोय तर 2 सिंगल आले. त्याच्यानंतरला एक एक्स्ट्रा म्हणजे 9 चेंडू टाकला. त्याच्यानंतर फ्री हिटचा बॉल होता तिथे दुहेरी रन्स आले आणि त्याच्यानंतर एक बिंदी चेंडू बघायला मिळतो ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू असेल शॉर्ट बॉल आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोवर द चेंडूला फील्ड करेल थ्रो करेल अतिशय वेगानं मात्र तिथे रन्स आय थिंक कंप्लीट होतोय. ऑफिशियल तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा इशारा तिथे पाहायला मिळत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. शानदार इथे बॅटिंग चाललेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 7 ही आकड्यावरती. 4 ओव्हरचा तो सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॅटर्सला बांधून ठेवण्याचं काम निश्चित मात्र या बॉलर किरणने केलंय. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू टाकताना दिसेल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढा दर्जेदार संपर्क नाहीये. आय थिंक तिथे षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 8 या आकड्यावरती. 8 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. सुरेख गोलंदाजी अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळाली होती. एकच एक्स्ट्रा फक्त
लागलेले होते आणि आता षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्क वरती नितीन जैतापकरला आपण बघतो. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. प्रतिस्पर्धी टीमचे जे दोन्ही ओपनिंग बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये समोर आपण बघतोय, तर दुसऱ्या एंड कडून आता बॉलिंग केली जाणार आहे. नितीन जैतापकरला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. तो देखील राईट अप ओव्हर द विकेट बॉलिंग करताना दिसेल. आय थिंक पहिलं जे षटक होतं, जे पॉवर प्लेचं षटक होतं, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेवढी चांगली कामगिरी बघायला मिळाली नव्हती. एकंदरीत जे बॅटर्स होते, असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये मोठे मोठे फटके ते घेऊ शकतील. लॉंग लेगच्या परिसरामध्ये आपण यशला देखील बघतोय, एक चांगला तो देखील खेळाडू राहिलाय आपल्या टीमसाठी. रनमध्ये थोडीशी दुविधा बघायला मिळते. बॉलर तयार नव्हता. बॅटर्स देखील थोडंसं नाराज दिसू शकतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जे एक्सपेक्ट रन्स होते कुठेतरी 10 ते 12 रन्स येणं गरजेचे आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स झाले होते. पुन्हा बॅकफुटला जाऊन चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा नियम क्रमांक 24चं उल्लंघन केलंय आणि ते बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्स्ट्रा रन्स मिळणार आहे. सुरुवात खडतर राहिलेली आहे या टीमची. कुठेतरी येथे एक्स्ट्रा रन्स आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी दापोली क्रिकेट असोसिएशनचे जे मान्यताप्राप्त ऑफिशियल्स आहेत, मकबूलभाई बुरंडकर असतील, त्याचबरोबर एकंदरीत माया शिंदे सर असतील आणि अमित बिन सर, हे ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. कमालचा थ्रो तिथे पाहायला मिळालाय आणि संघ इथे चांगल्या दिशेनं मार्गस्थ होते. तुम्हाला एक चांगला टोटल उभा करावा लागेल. वो टोटल छोटा हो या बड़ा हो कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन वो बैटल बड़ा होना चाहिए अथर्व. आणि खरे अर्थानं तुमचं बॅटल खूप मोठं झालं पाहिजे. इम्पॉर्टंट आपण त्या मॅचमध्ये खेळतोय. आपण खऱ्या अर्थानं म्हणतो ना की क्रिकेटची पहिलीच मॅच खूप इम्पॉर्टंट असते. आधी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रहार केलाय, ऑनला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये केला, क्षेत्ररक्षक आहेत, फंबलिंग बघायला मिळतंय आणि जोपर्यंत या ठिकाणी बघा चेंडूला थ्रो केले जाईल, पुन्हा 2 रन्स कंप्लीट होत आहेत. या ओव्हरची सुरुवात आपण पाहिली तर वाईट बॉलनं झाली. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंवरती दुहेरी रन्स पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू टाकला जाईल. थोडंसं बॅकफुटला जाऊन ऑफला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील तैनात आहे. फक्त एकाच धावेवरती तुम्हाला समाधानाने संतुष्ट व्हावं लागेल, कारण तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठं तुम्हाला टोटल उभा करावं लागेल प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये. किंवा तरी 24 चेंडूंमध्ये तुम्हाला 40पेक्षा अधिक रन्स बनवावे लागतील, तर जाऊन तुम्ही या मॅचमध्ये बॉलरसाठी एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला बॅटिंग मोठे प्रहार करावे लागतील. मोठा प्रहार केलाय आणि यस, या वेळेला चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. येतोय तेली समाज प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. या स्पर्धेतला पहिला षटकार या बॅटरच्या नावावरती आता नोंदवला गेलाय. चेतन पावसकर आहे. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर पाहायला मिळतोय चेतनच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग स्ट्रोक. चेतन पावसकर मात्र इथे थांबण्याचं नाव घेणार नाही. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार झालेत. त्याचबरोबर आपण जो नाश्ता आणलेला आहे, जर नाश्ता करून घ्यायचं कोण राहिलं असेल तर त्वरित आपण नाश्ता करण्यासाठी जायचंय. इथे आपल्याला लोअर फुल टॉस पाहायला मिळालाय. चेंडू थोडा डीप होताना दिसला होता आणि इथे षटक क्रमांक 2चा खेळ होतोय समाप्त. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलाय 27 या आकड्यावरती 27 रन झालेले आहेत 2 ओव्हर नंतरला. या पुढचं जे बॅटल असेल 27 झालेले आहेत आफ्टर 2 ओव्हर्स. संताची वॉरियर्स विरुद्ध स्वामी समर्थ 11. चला या
मॅचच्या मध्यांतरामध्ये म्हणजे फर्स्ट इनिंग जर एंड होते त्या फर्स्ट इनिंगच्या एंड नंतरला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स कडे येतील. तिथे आपण लगेचच टॉस करून घेणार आहोत संताजी वॉरियर्स आणि स्वामी समर्थ 11. तिसरा षटक असेल गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम चला फर्स्ट इनिंग तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणे हे अनिवार्य आहे. तुमच्याकडे फक्त आणि फक्त आपण बघतोय तर 10 मिनिटांचा कालावधी शेष आहे. डावकर शैलीचा इथे आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा तिथे. मकरंद राणे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. चांगला बॉलर तो देखील बघायला मिळतो. एकंदरीत सुरुवात ज्या वेळेला केली होती चेतन थोडीशी अगदी धीमा गतीनं व तो दुसऱ्या ओव्हरमध्ये तो अशा प्रकारे धाडला ती प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला. विध्वंसक विस्फोटक फटकेबाजी तिथे बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम आले होते. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक कॉर्नर रिझनकडे होता. जोपर्यंत चेंडूला पकडेल थ्रो करेल. याही चेंडूवरती 2 रन्स मिळत आहेत. या ओपनिंग जे पेर आहे ही ओपनिंग जी जोडी आहे यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या टीमला चांगलं योगदान चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलेलं आहे. स्कोरबोर्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 रन्स पाहायला मिळत आहेत. येणारा पुढचा चेंडू कोणतं संकट घेऊन येऊ शकतो का बॅटर्ससाठी. लेग स्टंपच्या परंतु ऑफिशियल्स इशारा येतोय. नो बॉलचा इशारा इथे दिला गेलाय आणि येस म्हणजे बॅटिंग करणारा जो बॅटर्स असेल त्याला आता फ्री हिटची संधी आहे की येणाऱ्या बॉलवरती तुम्ही आक्रमण करू शकता. तुम्हाला आता 2 हात खोलण्यासाठी आता एक मौका मिळाला. त्या संधीचा कितपत इथे फायदा उचलला जातो आपल्याला बघायला मिळेल. जी लोक पायानी चालतात ती अगदी दूरपर्यंतचं अंतर कापत असतात आणि जी लोक डोक्यांनी चालतात ती यशाच्या दिशेने पोहोचत असतात. इथे मोठा प्रहार केला फ्री हिट वरती. हो यावेळेला यस दी सुपर हिट होता फ्री हिट. चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन षटकार. यापुढचं जे बॅटल होईल संताजी वॉरियर्स विरुद्ध स्वामी समर्थ 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. ज्यावेळेला शेवटचं षटक संपेल त्याच्या अगोदर आपण टॉस का बॉलच्या इथे उपस्थित राहणं रिक्वायर असेल. हिट बॉल वरती अक्षरशः तुटून पडला बॅटर्स. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. मोठा प्रहार केलाय. आता डीप स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर हाय रन्स मिळतील धावाचा ब्रँडेड षटकार येतोय. कमालची बॅटिंग. आता हा खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये हार मानण्यासाठी तयार नाहीये. त्याचबरोबर आपण गेटच्या समोर ज्या रस्त्यावरती आपली वाहनं पार्क केलेली आहात लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये आपली वाहनं पार्क करून घ्या. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेऊयात. तो बॉल दे अंपायर. आता जो बॉलर आहे त्याने आता बाजू बदलली आहे. आता पंचांच्या डाव्या बाजूने तो बॉलिंग करतो. डावखऱ्या शैलीचा जो बॉलर आहे विचार तुम्हाला बदलावे लागतील. येणारा पुढचा जो चेंडू असेल इथे स्विच करण्याचा प्रयत्न आधीच मन बनवलं होतं. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1-2 का 4 सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. चौकार येतोय. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. अगदी सरळ बॅटनं देखील तो धुमाकूळ घालत होता. त्याच्यानंतर बॅटला थोडासा क्रॉस खेळलाय. स्विच खेळण्याचा प्रयत्न. आता रन्स मिळत आहेत. धावांचा डोंगर इथे उभा झालाय. 47 रन्स 47 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ते वाईट बॉलचा इशारा दिला जाईल. मिस्टर एक्स्ट्राज, या चुका कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल तर बदल करावा लागेल. या चुकांवरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा अगदी पंचांच्या उजव्या बाजूने केली होती बॉलिंग, त्याच्यानंतर या पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करताना देखील हा बॉलर दिसतोय. तुम्हाला विचार बदलावे लागतील. ओ सोच को बदलो तो शायद सितारे बदल जाएंगे, ओ नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे, शायद वो कश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, खाली दिशाओं को बदलो, ओ जीत के किनारे बदल जाएंगे. आणि अगदी जिंकण्याचे किनारे तुम्हाला बदलायचे असतील तरी ते विचार थोडेसे बदलणं गरजेचे आहेत. अचूक टप्पा इम्पॉर्टंट आहे आणि तो अचूक टप्पा तुम्हाला टाकावा लागेल या मॅच मध्ये, कारण प्रतिस्पर्धी संघाचा जो हार्ड हिटर आहे, ओपनिंग सलामीवीर जो बॅटर्स आहे तो आता आक्रमक झालाय. तो जसा सेट झालाय त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याच्यानंतर तो आक्रमण करतोय. पुन्हा वाईट बॉल आहे, चुका आहेत, पुन्हा त्या चुका घडतायत. बॅटरच्या बॅटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि इथे या टीमचा अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 रन्स ऑन बोर्ड, 50 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. अस्वी चिटकण्याचा प्रयत्न होता, इथे एक रन तर बघायला मिळतोय. लवकरात लवकर जी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना बघा त्रास होतोय. चंद्रनगर रोड वरती ज्यांनी आपल्या गाड्या पार केलेल्या आहात, लवकरात लवकर आपले योग्य पार्किंग झोन मध्ये गाड्या पार्क करायच्या आहेत. योग्य पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करून घ्या. तीन षटकांचा खेळ संपला. संघाचं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय 52. 52 या आकड्यावरती धावांचा वेग मात्र तिथे वाढलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर टोटली 8 रन्स होते. त्याच्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 27 होते आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग बघायला मिळाली. इथे आपल्याला लाभले प्रमुख पाहुणे ऐश्वर्या चारुलता ताई, चंद्रकांत कामडेकर यांचं मनपूर्वक आभार. परत ते उद्या आपल्याला परत त्यांची आपल्या इथे उपस्थिती बघणार आहे, तर त्यांनी लवकरात लवकर उद्या पण इथे आपली उपस्थिती दाखवावी ही त्यांना नम्र विनंती. धन्यवाद. 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 बावन्न रन झालेले आहेत. शेवटचा षटक आणि गोलंदाजी मार्क वरती नवीन बॉलर जी गाडी आहे MH04 7749. आपण लवकरात लवकर जे वाहनाचे मालक आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण योग्य पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करून घ्या. MH04 7749 गाडीचा नंबर आहे. आपण लवकरात लवकर जा आणि योग्य पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करायची आहे. त्याच्यानंतर पुढची जी गाडी असेल MH12 2791. लवकरात लवकर आपण आपल्या गाडी योग्य पार्किंग झोन मध्ये जायचं आहे. MH12 2791. बघा ट्रॅफिक जाम झालेला आहे. आपण लवकरात लवकर वाहन जे चालक असतील त्याचबरोबर वाहन मालक असतील यांना रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर जा, आपली गाडी योग्य पार्किंग झोन मध्ये लावायची आहे.
या ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉलने झाली. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती लगेच दुहेरी रन्स काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. चेंडू पडल्यानंतर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्सर चेंडू असेल तिथे ते सातत्याने या गोष्टी कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये किफायतशीर पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट बॉल, त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती दुहेरी रन्स आले. तिसरा बॉल आपण पाहिला, तिसऱ्या चेंडूवरती एक रन्स मात्र तिथे कंप्लीट. बॉलिंग ट्रॅक वरती असणारा जो बॉलर आहे रवींद्र लांजेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. येथे चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? पहिली विकेट देखील इथे मिळत नाही, कॅच मिस झालेली आहे. मगाशी मी अनाऊन्स केलेल्या ज्या गाड्या आहेत लवकरात लवकर आपण गाडी योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करायचं आहे. मगाशी अनाऊन्स केलं होतं की लवकरात लवकर आपल्या गाड्या पार्क करा, योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करा, कारण येणाऱ्या जाणाऱ्या जे बस आहेत त्यांना तिथे बघा अडथळा निर्माण होतोय. एकही विकेट गेलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमचे. शेवटचा चेंडू, विकेटची संधी निर्माण झाली होती, मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून इथे तब्बल मॅक्सिमम पाहायला मिळेल षटकार आलेला आहे. आणि षटक क्रमांक शेवटचा खेळ या ठिकाणी संपल्या. संघाचा स्कोर बोर्ड 63 झालेले आहेत. 24 MH12 2791. आपण लवकरात लवकर गाडी योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहे. MH12 2791. आपण लवकरात लवकर आपली जी गाडी आहे पार्क करायची आहे. MH12 2791 चे मालक, आम्हाला माहिती आहे तुमची मॅच चालू आहे, परंतु आपल्याला लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करून द्या. संताजी वॉरियर्स आणि स्वामी समर्थ 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. संताजी वॉरियर्स, स्वामी समर्थ 11. आदरणीय जयवंत रसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या पुढचं जे बॅटल होईल संताजी वॉरियर्स आणि स्वामी समर्थ 11 या दोन संघांमध्ये जे बॅटल होणार आहे, आणि तिथे आपण टॉस करण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. आदरणीय रसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. हॅलो, जयवंत रसाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढचा जो आहे त्यासाठी त्यांनी टॉस उडवण्यासाठी ते हजर आहे. स्वामी समर्थ 11 यांच्या कॅप्टनना विनंती करतोय टॉस उडवण्यासाठी. स्वामी समर्थ 11. स्वामी समर्थ 11, श्रीपाद जाधव लवकरात लवकर यावे, नाही तर 5 रनाची पेनल्टी मारण्यात येईल तुम्हाला मॅच होण्यापूर्वीच.
स्वामी समर्थ 11 यांचे संगमाला किंवा कॅप्टन कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर इथे तुम्हाला शेवटची 2 मिनिटं देतो. 2 मिनिटात तुम्ही उपस्थित नाही राहिला तर तुम्हाला चला इथे टॉस होणार. हा जो टॉस असणार आहे तो संताजी वॉरियर्स वर्सेस स्वामी समर्थ 11 या मॅचचा दुसरा सामना असणार आहे. संताजी वॉरियर्स वर्सेस स्वामी समर्थ करतो की त्यांनी टॉस उडवायचा आहे. ते कॉल झालेला आहे आणि जो टॉस जिंकलेला आहे तो स्वामी समर्थ 11 या संघाने. त्यांचं आभार. त्यांनी डिसिजन करावं. मी पहिली फिल्डिंग करू. तर तुम्हाला वाटतंय की चांगलं वाटतंय. टॉस पहिलीच मॅच आहे, पहिलीच जिंकलोय. जरा पहिली मॅच असल्यामुळे आम्ही चेसिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया विकेट कशी काय आहे करून कॅप्टन विनंती करतो की चला धन्यवाद. संताजी वॉरियर्स कॅप्टनना विनंती करतो की 1 सेकंद द्या. दादा तुम्ही तुमच्या साईडने हा कौल गेलेला नाही आहे तर जर हा तुमच्या साईडने कौल गेला असेल तुम्ही काय प्रेफर केलं असतात? ओके धन्यवाद. ऑल द बेस्ट. तर संताजी वॉरियर्स आणि स्वामी समर्थ 11 या टीम दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चला इथे जो सामना झालेला आहे तर त्याने स्वामी समर्थ 11च्या या संघाने हा टॉस जिंकलेला आहे. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. 64 धावांचं ध्येय उद्दिष्ट बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे. कालकाई देवी या टीमला आपण बघतोय तर कालकाई देवी 11 या टीमला 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू होता अगदी पडलेलं त्याला सरळ मात्र काठा बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये फायनल मिळाला. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली केली या बॉलरनं. पॉवर प्लेचं षटक आहे. या सर्कलच्या बाहेर मात्र
पहिल्या षटकामध्ये आपण बघतो तर एकंदरीत 2 खेळाडू त्या सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. डीप स्क्वेअर लेग त्याचबरोबर लॉंगॉनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत चेंडूला यावेळेला बघा थ्रो केला जाईल याही बॉलवरती रन्ससाठी खातं ओपन झालेलं आहे. 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती तुटून पडावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 16ची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला रन्स करावे लागतील. वैभव पावसकरला आपण बघतोय पहिल्या इनिंगमध्ये चेतन पावसकरनं मात्र धमाकेदार इनिंग पेश केली. टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं योगदान बघायला मिळालं होतं. चेतन पावसकरच्या बॅटमधून मोठा प्रहार केला गेलाय. डाऊन द ग्राउंड असेल क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली कॅच मिस झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच आणि सरळ हारा मॅच. सध्या क्रिकेटचा तो फॉर्म्युला राहिलाय. कॅच खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्या कॅच मात्र आपण सोडताय. ही कॅच येणाऱ्या वेळेमध्ये कदाचित तुम्हाला पराजयाचं कारण देखील होऊ शकते. बॅटर्सला आपण बघितलं रवींद्र आणि त्याचबरोबर वैभव जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 64 तुम्हाला धावांचा पाठलाग करताना सुरुवात तेवढी चांगली करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केलाय. एक डीप मिड विकेटला तर एक लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. मोठा प्रहार केलाय. यावेळेला चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे षटकार पाहायला मिळतोय. हे तो सिर्फ झाकी आहे. पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. हा सामना इथे अजून देखील ऑन आहे. दोन्ही टीमसाठी सुरुवात चांगली केली. या ओव्हरची सुरुवात मात्र धमाकेदार झाली आहे. पहिला चेंडू आपण बघतोय तो डॉट आला. त्याच्यानंतर मात्र बघा बॅक टू बॅक 2 दुहेरी धावांचे फटके आणि या चेंडूवरती एक आक्रमक स्ट्रोक म्हणजे सिक्सर आलाय. मॅक्सिमम थोडासा कंट्रोल मध्ये दिसला होता बॅटर्स. रवींद्र याच्या बॅट मधून एक सुमधुर फटका बघायला मिळाला. याच फटक्यांची आवश्यकता आहे. स्वप्नील डीप स्क्वेअर लेगला तैनात त्याला केलं गेलंय. क्षेत्ररक्षक गावायला नव्हता. यॉर्कर लेन्सचा बॉल होता. बॅट बॉलचा कोणता तिथे संपर्क होणार नाही. 10 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत आणि षटकातील आता शेवटचा एक चेंडू मात्र तिथे शिल्लक आहे. प्रति ओव्हर 16 रनांची सरासरी मेंटेन ठेवताना तुम्हाला ते रन्स करणं गरजेचं होतं. इथे मोठा प्रहार केलाय. अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 रन्स मात्र तिथे घेतला गेलाय आणि षटक क्रमांक इथे 1चा खेळ समाप्त होतोय. विदाउट लॉस 11 रन्स. 11 रन्स इथे स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. बॉलर नेम सिद्धार्थ आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा त्याच्या माध्यमातून टाकल्या जाणाऱ्या 18 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. सिद्धार्थ या ओव्हरची सुरुवात कशी दोन्ही ओव्हर जर टीमचा कंपॅरिझन पहिल्या ओव्हरमध्ये नंतर जर करायला गेलो तर ज्यावेळेला बॅटिंग करणारा जो संघ इच्छापूर्ती चिंतामणी हा संघ होता त्या संघाचे 8 रन्स होते पहिल्या ओव्हरमध्ये. या टीमचे मात्र 11 रन्स आहेत. तुलनेनुसार हा संघ 3 रन्स मात्र पुढे आहे. प्रतिस्पर्धी इच्छापूर्ती चिंतामणी या टीमच्या
अगदी 3 रन्स पुढे पहिल्या ओव्हरमध्ये आहे, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग धमाकेदार करावी लागेल. ज्याप्रमाणे चेतन पवारकडे प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला होता, तशाच प्रकारचा समाचार या बॉलरचा तुम्हाला देखील घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला आहे. लॉंग ऑन डीपला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. मिड विकेटला आहे आणि थर्ड बॅलचा कडू सर्कलच्या आतमध्ये मोठा प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाते का? याही वेळेला आपल्याला बघतोय तर कॅच आता मधून निसटते. भाई कॅच छुटा तो मॅच छुटा. बॅक टू बॅक इथे कॅचेस सुटत चाललेत. कॅच आपण बघतोय तर इथे कॅच हातामधून निसटलेली आहे. तिथे 2 रन्स मात्र मिळणार आहेत. स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 1-1 यावेळेला आपण बघतोय तर चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे देखील कॅच मिळत नाहीये. इथे बघता बघता 2 रन्स मिळतील. ओव्हर थ्रोचे रन्स देखील आहेत. याही वेळेला मात्र रन्स मिळणार आहेत. बघता बघता 3 रन्स देखील इथे कंप्लीट होतील. एमएच 12:27 या गाडीच्या मालकाला पुन्हा रिक्वेस्ट आहे, आपण लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करा. स्कोरबोर्ड 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा मात्र झालेला आहे. आतापर्यंत पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट शॉर्ट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल असेल तिथे यष्टीरक्षक देखील मिट झालेत आणि चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल. या बॉलवरती तब्बल आणि तब्बल मात्र 5 रन्स मिळतील. वाईट +4 = 5. आता 5 रन्स ऍड करावे लागतील. शक्य आहे काही बघावं इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र माघारी बाकी जातील बॅटिंगसाठी सागरला पाठवले गेले. सागर कसा अथंग असतो आणि या सागराला देखील चांगली बॅटिंग चांगला स्क्वेअर कट बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, सिली पॉइंटला तैनात
एक रन या बॉल वरती पाहायला मिळेल आणि स्कोर पुढे आता 24-24 ला जाऊन पोहोचलाय. त्याचबरोबर गुहागर मधून प्रशांत रहाटे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रशांत रहाटे आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावर थांबवायचं आहे. प्रशांत रहाटे आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर मुख्य मंचावरती येऊन असं नसतं वा. दोन ओव्हरचा खेळ संपला. संघाचा स्कोर 26-26 झालेले आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि रन्स तुम्हाला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. रन्स होतील का? जास्त टीम मीटिंग नको आहे. वेळेचं बंधन तुम्हाला देखील असणार आहे. बॉलर नेम प्लीज. बॉलर चेतन पावसकर गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. टीमचा इम्पॉर्टंट प्लेअर आहे. इच्छापूर्ती चिंतामणी या टीमचा अगदी हुकमे एक तर समोर सागर आणि जो रवींद्र आहे याला आता आक्रमण करावं लागेल. आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं आहे कारण चेंडू शिल्लक आहेत 12. तुम्हाला जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. याच्यासाठी तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल. राईट हँडेड बॅटर तयार असेल. समोर चेतन ओव्हर द विकेट बॉलिंग करताना पाहायला मिळणार आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता जिथे बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. या ओव्हरची सुरुवात धमाकेदार आहे. बिंदी चेंडू पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला एक एक चेंडू अगदी पराजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. याच्यासाठी प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. फ्रंट फूटचा वापर केलाय. फ्रंट फूटचा वापर करत असताना इथे चांगला थ्रो बघायला मिळतोय आणि बॅटर्सला माघारी परतावं लागतंय. एक दुसरा मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या कालकाई देविलीवर या टीमला बसलाय. न्यू बॅटर चला मैदानाकडे. येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. दहा चेंडू आणि त्या 10 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या कालकाई देवी 11 या टीमला होऊ शकतील का? तर नितीन या खेळूला पाठवलं गेलंय. तर समोर स्ट्राईक मार्क वरती आपण बघतोय तर एकंदरीत रवींद्र पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक मार्क वरती चेतनच्या विरोधामध्ये मोठा प्रहार करायचा होता. बॅट बॉलचा तेवढा दर्जेदार असा संपर्क नाहीये. हाही चेंडू आपल्याला बिंदी बघायला मिळतोय. काय बॉलिंग चालली आहे इथे. ज्यावेळेला तो बॅटिंग करत होता धावांचा पाऊस पाडला होता चेतननं. तर आता बॉलिंग मध्ये देखील कंजूसी बघायला मिळते. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटर्सला रन्स मात्र अगदी मिळत नाहीयेत. आक्रमण करावे लागेल. कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. याच्यासाठी प्रचंड मेहनत संघर्ष करावा लागतो. यावेळचा स्ट्रोक मात्र चांगला आहे. लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईन बाहेर इथे सारच मिळतील षटकार येतोय आणि अंततः एक मोठा प्रहार आपल्याला रवींद्रच्या बॅटमधून बघायला मिळालाय. षटकार बघायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी 32 रन्स पाहिजेत. 8 मध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. तिथे तुम्ही चर्चा करता एकंदरीत चेतन पावसकरची. पण तो चेतन देखील सांगतायत की यावेळेला मोठा प्रहार करायचा होता. फॉलो थ्रो मध्ये स्वतः चेतन गेलाय. कॅच पकडली जाते.
सुपर कॅच, खेळाडू सुपरमॅन आहे. सुपर कॅच देखील बघायला मिळाली, विकेटचं पतन. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी यो असा डेंजर किरण रहाटे आता भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर जो बॅटिंग करणारे संघाचे जे प्लेयर्स आपण म्हणतो यांच्या जवळ होते की आपण थोडं मागो करायचंय. लॉंग लेगच्या परिसरामध्ये इथे मात्र 4 रन्स मिळतील. चांगला स्ट्रोक बघायला मिळत आहे. या फटक्यांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाचा स्कोर पण 36 रन 36. 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजेत. 6 मध्ये 28 रन्स होतील का याला रिवळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. जर प्रचंड मेहनत करावी लागते, कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. येस ऍब्सोल्युटली की तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं आहे. हो, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हो हाथोड़े के घाव पत्थर पर पत्थर भी कभी भगवान नहीं होता. 6 मध्ये 28 रन्स पाहिजेत, होऊ शकतील. स्वतःच्या मनगटावरती ज्याचा विश्वास आहे त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. हे आता तुम्हाला करून दाखवायची वेळ आली आहे. संघ संकटामध्ये संकट मोचक बनावं लागेल. हे नितीन असेल त्याचबरोबर किरणदा देखील. कारण आपण बघितलं सुरुवातीचा जो बॅटर स्वतः वैभवनं रवींद्रनं अगदी कमालची पारी खेळली होती. वैभव अगदी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला होता. 6 मध्ये 28 होऊ शकतील का येणारी वेळ तुम्हाला सांगून जाणार आहे. फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. सहा बॉल आणि 6 मध्ये 28. 5 सिक्सर ठोकावेच लागतील या बॅटर्सला. स्ट्राईक मार्क वरती नितीनला आपण बघतोय. विराज पवारला बॉलिंग साठी आता 5 रन केलेला आहे. ओव्हर द विकेट तो बॉलिंग करेल. एकंदरीत नितीन जैतापकरच्या विरोधामध्ये 6 मध्ये 28. फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्टन्स रिक्वेस्ट आहे, आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल होता. अगदी आपण बघतो डीप स्क्वेअरला लॉंग द कार्पेट खेळला गेलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 रन घेतला गेलाय आणि सरळ मात्र साफ नकार दिलेला आहे बॅटर्सला. 1 रन खात्यामध्ये जोडला जाईल आणि नितीनचं खातं ओपन झालेलं आहे. 5 बॉल आणि 5 मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 27 म्हणजे सगळीच्या सगळ्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमक पवित्र घेणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला हे रस मिळणार नाहीत. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅच पकडली जाईल का? येस, सुपर कॅच पाहायला मिळते. एक इम्पॉर्टंट विकेट आपल्याला बघतोय. किरण देखील स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर येतोय.
ऋषिकेश बॅटिंगसाठी गेलेला आहे. ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय पहिल्या चेंडूवरती. इथे आपण बघतो 1 रन्स करत असताना स्ट्राईक रोटेट होईल आणि चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 3. जिंकण्यासाठी रन्स पाहिजे 26 रन्स 3 बॉल मध्ये. आता हे ध्येय मात्र शक्य राहिलेलं नाहीये. बॉलिंग करणाऱ्या टीमकडे संपूर्ण सामना झुकलाय, परंतु इथे मोठा प्रहार बघायला मिळू शकतो का? क्षेत्ररक्षक याही वेळेला आहे. इथे देखील चांगली कॅच पकडलेली आहे. एक मोठी विकेट बघायला मिळेल आणि सरळ बॅटर्स बॅक टू द पवेलियन. आणि यावेळेला चांगली डिलिव्हरी बघायला मिळते. डॉट बॉल, एक बिंदी चेंडू असेल आणि शेवटचा एक चेंडू मात्र आता तिथे शिल्लक असणार आहे. 1 बॉल 26 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये खूप साऱ्या चुका घडल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरला देखील जे पुनरागमन केलेलं आहे बॉलिंग करणाऱ्या टीमनं खरंच काबिलियत आहे. परंतु काल काही दिवी 11 या टीमकडे देखील खूप साऱ्या चुका बघायला मिळाल्या होत्या. इथे देखील बॅट बॉलचा स्पर्श तिथे नाहीये आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे इच्छापूर्ती चिंतामणी या टीम. तब्बल हा सामना मात्र 25 रनानं हा मोठा विजय देखील मिळवलाय. अभिनंदन करावं लागेल इच्छापूर्ती या टीमचं. सो काल काही देवी 11 या टीमला देखील हार्ड लक बॉईज. आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत.